भविष्यात तुमचे नवीन कोणते योजना आहेत? बघा, योजनामध्ये तर मी सर्वात पहिले जी आमची बंद पडलेली योजना होती शेतकरी कल्याण, ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण योजना, त्याच्यामध्ये ज्या काही आमच्या विभागीय सहनिबंधकांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्या पद्धतीनं आम्ही ते केलं. कारण ही सर्व जे संचालक मंडळ याला सहाय्यता आहे आणि या सहाय्यता सर्व नियम आणि तत्व आणि कायदे याच्यामध्ये बसून करावं लागते. त्या पद्धतीने ही योजना आम्ही अंमलात आणली. दुसरी, ज्यांना पीक कर्जामध्ये एक रकमी परतफेड योजनेमध्ये ज्याचा सहभाग कोण्याच बँकेने चालू नाही केला, ती या बँकेने चालू केला. जे थकीत कर्जदार आहे, पीक कर्जवाले, त्यांना सुद्धा आम्ही 1 कर्मिलाच्या 7% व्याजाची सूट देऊन करत आहोत. ड्रोन्स आणलं आणि आमचे जे किचकट जे आमची कर्ज प्रणाली होती तिला अजून सुलभ आणि चांगल्या पद्धतीनं तात्कालीन लोकांना लोन भेटलं पाहिजे. बचत गटामध्ये या बँकेचं महाराष्ट्रामध्ये चांगलं काम आहे. साधा आदरणीय स्वर्गीय आमचे बाबासाहेब आसाळे सहकार मंच यांच्या माध्यमातून आम्ही पटकवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बचत गटामध्ये जे काही आमचे शाखा लेवलवर 2 लाखाचे होते ते 3 लाखाचे अधिकार दिले, आरू लेवलवर 4 लाखाचे दिले आणि 5 लाखाच्या पर्यंत आमचं मॉर्गेज आम्ही लोन देत होतो. आता ते 7 लाख रुपयापर्यंत केलं. 7 लाखाच्या वर मॉर्गेज लोन देऊ. या सगळ्या नाबार्डने वेगवेगळे जे प्रोजेक्ट आम्हाला दिले ते करण्याचं काम करतो, जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर वाढला पाहिजे. अशा अनेक योजना, शैक्षणिक मध्ये असो, असे अनेक कामं ज्या नाबार्ड आम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासात म्हणते तर त्या पद्धतीने दृढ निश्चय घेऊन बँकिंग ऍक्ट नुसार आणि उपविधी बँकेच्या सहकार कायदा याच्यानुसार आम्हाला वेळोवेळी जावं लागतं आणि त्या पद्धतीतून आम्ही करू. आमचं लक्ष आहे ज्या पद्धतीने 84 कोटी झाला, आता 125 कोटी भविष्यात आम्ही 26 मध्ये प्रॉफिट राहू, हा आम्ही प्लॅन बनवलेला आहे. आणि बँकेच्या चांगल्या विकासात्मक योजना आणि चांगल्या याच्यामध्ये आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब सुद्धा या बँकेचं चांगलं काम आहे, उत्कृष्ट काम आहे. त्यांना जो आढावा घेतात, कारण संपूर्ण जिल्ह्यातील बँकेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात, ते सुद्धा सामान्य लोकांपर्यंत बँक योजना पोहोचते आहे की नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही अव्वल आहे. 88,000 लोकांना 808 कोटीच्या जवळपास पीक कर्ज या बँकेने वाटप केलेलं आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम ही ओन फंड स्वतःची बँकेची आहे. त्याच्यामुळे बँक ही सदृढ आहे आणि अनेक योजना आम्ही समोर आणू. फक्त याच्यामध्ये कायद्याच्या प्रोसेसमध्ये बसावं लागतं आणि हे सगळं करण्यासाठी आमच्या या बँकेचं ज्यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वाला हंसराज भैया, मान्य चिमूरचे कीर्तिकुमारजी भांगडिया, किशोरजी जोळकर, आमचे बंधू करंजी देवते आणि माझं संपूर्ण संचालक मंडळ, त्यामध्ये अनेक इकडे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, ते सुद्धा एकनिष्ठ पाठीशी आहे आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे आम्ही हे करू शकतो आणि कायद्याच्या अधीन राहून आम्ही हे काम करू.